वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नुकता जो संघ पराभूत झालाय त्या संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि मैदान के बीच में जो कोई छोटे बच्चे लोग हैं उनसे हम रिक्वेस्ट करें बाहर जाइए. कृपया करून सर्वांनी ग्राउंड खाली करायचं आहे. बाकीच्यांना विनंती करतो आपण साईड लावा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. जयू 11 मुंबईचा राजा, मुंबईचा सम्राट अर्नाळा आपण हा संघ बघतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण आणखी एकदा तेच नाव बघतोय. जयू स्मृती गावदेवी धानिवचा हा संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. एका साईडला आपण विश्वनाथ जाधवला बघणार आहोत आणि त्याच्या साथीने त्याच्याच बरोबरीने बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान दाखल झालाय जय विश्वकर्मा. आणि दोघांच्या विपक्षामध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत अमित तांडेलमन यांना सध्या तर बॉलिंग मार्क वरती बघतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचला होते सुरुवात, सेकंड राऊंडला इथून होते सुरुवात. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे काही श्रोते आमच्या समोर जोडले जातात त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. पंचांची जोडी आपण बघतोय. एका साईडला धीरज झा आणि दुसऱ्या साईडला आपण विशाल नाईक सरांना सध्या आपण तर बघतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल या मॅचचा. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे डीप वरती. जोपर्यंत या बॉलला फील्ड केलं जाईल 2 धावा इथे इझिली कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितली आहे. दोन खेळाडूंदरम्यान चांगलं ताळमेळ आपण बघितलं. आणि विश्वनाथ पहिल्या बॉलवरती वैयक्तिक आणि संघाचं खातं देखील खोलतोय. पहिल्या बॉलवरती या 2 धावा धावफलकावरती आरामशीर जोडल्या गेल्या. अमित तांडेल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज चांगला बॉलिंग परफॉर्मन्स करता ओळखला जातोय. यावेळी चांगल्या प्रकारचा बॉल पॅचशी संपर्क झाला होता त्या अनुषंगाने इथून पचावर जातोय. सिंगल धाव इथे आणखी एकदा धाव फलकावरती जोडली जाईल. पहिल्या बॉलवरती 2 आणि त्याच्यानंतर सिंगल ही धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूयात हा बॉल आणि एक्झॅक्ट परफेक्ट यॉर्कर राईट ऑन द टार्गेट ज्याला म्हटलं जात आहे. टार्गेट निशाणा भेदला होता. थोड्या पासून इथून बचावलेत. जय विश्वकर्मा ऑन स्ट्राईक. जय करता हा बॉल डिफेन्सिव्ह शॉट आपण त्यांच्या माध्यमातून बघितला. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने फक्त दिशा दिली गेली नाही. कनेक्शन झालं नव्हतं पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा इथून प्राप्त होईल. सिंगल धाव इथे प्राप्त होईल आणि स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि स्ट्राईक एंडवरती विश्वनाथ जाधव येतील. 2 मातबर संघ. एका साईडला अर्नाळ्याचा संघ तर त्याच्या विपक्षामध्ये आपण धानिवचा संघ बघतोय. 2 आपण आयकॉन्स बघतोय. 2 ब्रँड अँबॅसेडर आपण सध्या तर मैदान दरम्यान बघतोय. एक स्टंपच्या समोर तर एक स्टंपच्या पाठीमागे ऑन फ्रेम सध्या आपण बघतोय विश्वनाथ जाधव आणि त्याच्या पाठीमागे प्रशांत घरत आपण यांना बघतोय. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड यॉर्कर. प्रश्न विचारला होता विश्वनाथ जाधव याला पण त्या प्रश्नाचं बिलकुल उत्तर नव्हतं. चांगल्या प्रकारचा बॉल परफेक्ट यॉर्कर. साइड ऍक्शन आणि त्याच्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरचा पाय हल्ले नाही आणि एक्झॅक्ट हलण्याची देखील संधी दिली गेली नाही विश्वनाथला. बॅक टू बॅक लगातार चांगली गोलंदाजी. यावेळेस फटका आणखी एकदा चांगला सजवलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने. खेळाडू होता पण बॉलला काही रोखू शकला नाही. बॉल गेलाय सीमा पार. विश्वनाथच्या बॅट मधून चौकार. ऍक्शन रिप्ले. अमितचा हा बॉल थोडाफार सफल केलं गेलं. फुल टॉस बॉल मिळाला आणि त्याला फक्त दिशा दिली गेली. अमितचा तो पेस आहे त्या पेसचा उपयोग केला गेला. 4च्या मदतीने धाव फलक वाढले आणि जाऊन पोहोचले ते 8 चा बॉल शिल्लक पहिल्या षटकामधील. 4 षटकांचा सामना किती धावा इथून धाव फलकावरती उभ्या केल्या जातील. 2 मातबर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये. आणखी एकदा चांगल्या प्रकारचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन जणू का अमित तांडेल यांनी सेट करून ठेवली आणि त्याच प्रकारची आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज गावदेवी धानिवचा संघ जाऊन पोहोचला बिनगडी बाद 10च्या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर विश्लेषण आपण बघूयात. पहिल्या बॉलवरती डबल, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. डॉट चौकार आणि त्याच्यानंतर डबल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि दोन्ही संघ यांचं आम्ही विश्लेषण सध्याच केलं होतं. संतोष भवन आणि त्यांच्या विपक्षामध्ये नेक्स्ट मॅच होणार आहे मॉर्निंग चॅम्पियन्स. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस केला जाईल. षटक क्रमांक 2 करण निजाईच्या हातामध्ये सोपवलं जाते आणि
पाठीमागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय, पण या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल थोडीफार घाई करा, कारण आग्राची विनंती करतोय, कारण की वेळ फार महत्वाची आपल्याकरता. सेकंड राऊंडला नुकतीच सुरुवात झाली आणि पहिलं षटक आतापर्यंत कंप्लीट झालंय. जय विश्वकर्मा एक बॉल फेस केला, पण आतापर्यंत वैयक्तिक खातं खोलं नाहीये. यावेळेस फटका चांगला मिडल ऑफ द बॅट, उंची तेवढी आणि लांबी देखील तेवढीच, बॉल गेलाय सरळ मैदानाच्या बाहेर. षटकार या मॅच मधील पहिला चौकार विश्वनाथच्या बॅट मधून आला, पहिला षटकार जय विश्वकर्माच्या बॅट मधून. संतोष भाऊंचे जे काही खेळाडू डिक्लेअर झोनच्या पुढे, त्यांना विनंती करतो आपण थोडंसं पाठीमागे सरका. देवा आणि अविनाश मला तुमच्या आसपास जे आहे त्यांना थोडंसं पाठीमागे सरका सांगा. पेड़ के नीचे जो दर्शक बैठे प्लीज आपसे हम रिक्वेस्ट कर रहे हैं कि वहां पर डिक्लेरेशन जोन है, पेड़ के नीचे प्लीज आप मत बैठिए, थोड़ा पीछे बैठिए. करण वर्सेस विश्वनाथ हा बॅटल चांगल्या प्रकारचा होणार आहे. एक बेस्ट बॉलर तर एक बेस्ट बॅट्समन. हाकू टप्प्याचा बॉल होता, त्याला देखील इथून दिशा दिली जाते. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, प्राप्त होतील इथे आणखी एकदा या 2 धावा आणि 2च्या मदतीने धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचते ते 19च्या आकड्यावरती. धावफलक 19 आणि कुठली विकेट गावदेवी धानू संघाच्या माध्यमातून गमावली जात नाहीये. चांगल्या प्रकारच्या आतापर्यंत माझ्यामध्ये बॅटिंग तर झाली आहे आणि करणवरती देखील प्रेशर आहे, कारण की 3 बॉलमध्ये 9 धावा तो देखील खर्ची पडलाय. 3 बॉलमध्ये 9 म्हणजे इथून विचार केला आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. हे 3 बॉल फार महत्वाचे असतील आणि समोर विश्वनाथ जाधव असेल तर तुम्ही इथून किमान 3 बॉलमध्ये एक मोठा हिट तर निश्चित स्वरूपामध्ये शोधणार आणि ती खासियत आहे. दोन्ही मास्टर माइंड्स आपण बघतोय. प्रशांत देखील आपल्या मास्टर माइंड करता ओळखला जातोय. फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस केले जात आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक झालाय, बॉलच्या खाली खेळाडू पोहोचला आणि झेल टिपलाय. विश्वनाथ जाधव याला माघारी परतावं लागेल. जिग्नेशने चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय आणि महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी हा जो आनंद लुटण्याचा क्षण आपल्या टीमला दिलाय. मोठी विकेट, मोठी सफलता, विश्वनाथ जाधव याला माघारी परतावं लागलंय. ते म्हणतात ना मित्रांनो, नशिबापेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कोणाला काही मिळत नाही. बघा कदाचित फुलटॉस बॉल वरती विकेट प्राप्त झाली आहे आणि रबर बॉल म्हटलं तर फुलटॉस बॉल मैदानाच्या बाहेर जातात डायरेक्टली, पण हा डायरेक्टली खेळाडूच्या हातापर्यंत पोहोचलाय. नशिबाची साथ अक्षरशः करणला मिळाली आहे. विश्वनाथ जाधव इथून बाद झाला आणि विश्वनाथची जागा भरून काढण्याकरता नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. नंदन विश्वकर्मा आलाय. चला थोडंफार स्पीडअप करा, आग्राची विनंती करतोय. नुकतीच विकेट प्राप्त झाली आहे. धावफलक 19, आणखी 2 बॉल शिल्लक आहेत सध्या तर. यावेळेस नंदन आल्या आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली खेळाडू रोहितने चांगल्या प्रकारचा झेल टिपला. बॅक टू बॅक विकेट करण निजाई करता आणि दुसरा धक्का लागला बॅक टू बॅक गावदेवी धानिवेळ संघाला. नंदन आला आणि नंदन गेला. वाघ काका पण कुठे पण असाल स्टेज समोर या. वाघ काका जे कामावरून माणसं येत आहेत, वाघ काका त्यांना मैदानाच्या बाहेरून पाठवा. कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट आलाय. हॅट्रिक बॉल वरती हॅट्रिक साध्य करण्याच्या उंबरठ्यावरती येऊन करण इजाई आलाय, पण त्याचा विचार केला तर 8 धावा खर्ची पडलाय. 2 महत्वाचे विकेट्स त्याने प्राप्त केलेत आणि हा शेवटचा बॉल असेल त्याच्या स्पेल मध्ये आणि हॅट्रिक बॉल आहे विजयाला बॅटिंग करण्याकरता.
हा बघा चारी मुंड्या चित या स्पर्धेमधील हॅट्रिक क्रमांक 5वी आणि या मॅच मधील विकेट हॅट्रिकचा मानकरी ठरलाय करण इजाई. बॅक टू बॅक तिसरी विकेट. सर्वप्रथम विश्वनाथ जाधव आणि त्याच्यानंतर आपण बघितलंय नंदन विश्वकर्मा. विजय आला त्याला आल्या पावलाने मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. परफेक्ट यॉर्कर. पहिल्या दिवसामध्ये आपण विचार केला तर निलेश सांबरे वर्सेस बेनापाटीच्या विपक्षामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिकचा मानकरी ठरला होता. आणि सेकंड डे फयाज मंसूरी आपण त्याला बघितलं होतं. रुद्र इलेव्हन वाल्यू संघाकरता त्याने देखील विकेट हॅट्रिक घेतली होती. आणि आजच्या दिवसामध्ये दिनेश यादव कोण विसरू शकेल. 4 बॉलमध्ये 4 विकेट्स त्याने आज घेतल्या होत्या आणि हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती होती. टोटली 6 विकेट एका मॅच मध्ये त्याने प्राप्त केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर विनायक भोईर पहिल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. विनायकच्या नावावरती देखील विकेट हॅट्रिक आणि त्याच्यानंतर आणखी कर्नाळाचा खेळाडू करण इजाई त्याच्या देखील नावावरती जोडली जाईल. नीरज कलवाला बॅटिंग करण्याकरता पण नॉन स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल चांगल्या प्रकारचा ब्लॉक होलची डिलिव्हरी सहज आणि सोप्या रूपाने खेळून काढलाय आणि थोडीफार मिसफील्ड. विनायक भोईर होते त्या क्षेत्रामध्ये आणि बॉलला रोखण्याचा प्रयत्न केला गेला. विनायकला माहित होतं की स्ट्राईक रोटेट होऊ द्यायची नाहीये पण स्ट्राईक रोटेट झाली आणि इथून बघा अक्षरशः जिथे सिंगल धाव यायला पाहिजे तिथे डबल धाव मिळाली आहे. नीरज कलवा याच्यामध्ये देखील क्षमता आहे पण जय विश्वकर्मा याच्याकडे जेवढी स्ट्राईक राहील तेवढं बेनिफिट इथून मिळणार आहे गावदेवी धानवी संघाकरता. जमेची बाजू बघा धानवीचा संघ आपण फ्रंट फूट वरती बघितला होता. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. संतोष भवन वर्सेस मॉर्निंग चॅम्पियन्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स टॉस साठी आपण रेडी राहायचंय. हा फुल टॉस बॉल आणखी एकदा फुल टॉस बॉलचा फायदा घेऊ शकले नाही. हा दुसरा बॅटर ठरला या मॅच मधील की जो फुल टॉस बॉल वरती बाद झालाय आणि रेफर केलाय. पंचांनी मागणी केली आहे. विशाल नाईक सर त्यांनी सांगितलं की रेफर करायचंय. टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे त्याचा उपयोग करून घेऊयात. कमलेश गुप्ता कमलेश दादा आपण सध्या तर त्यांना बघणार आहोत थोडंसं फार बिझी होताना तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील ते. बिमर करता मागणी होती. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी म्हणजेच जय विश्वकर्मा यांना माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन जाण्यात तिसरा धक्का लागलाय. पंचांचा कॉल होता आणि पंचांनी मागणी केली होती. दोन्ही संघांकडे DRS आणखी उपलब्ध आहेत. आसिफ आलेत बॅटिंग करण्याकरता. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती 2 बॅटर बाद झालेत आणि ते देखील प्रमुख अस्त्र होते, प्रमुख आधारस्तंभ होते. फायदा घेऊ शकले नाही फुल टॉस बॉलचा. विघ्नेश पहिल्या बॉलवरती आपण बघितलं तर दुहेरी धाव म्हणजे डबल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. 21 धावा धाव फलकावरती 4 विकेट इथून गमावल्या जात आहेत आणि धावांना आतापर्यंत ब्रेक लावलाय. धावा जास्त वेगवान गतीने वाढत नाहीत आणि थांबवल्या जातात अक्षरशः. पहिलं षटक चांगल्या प्रकारचं होतं आणि अमित तांडेल त्यांची जेवढी प्रशंसा केली तेवढी फार कमी आहे. आणि करण हॅट्रिक साध्य केली या मॅच मध्ये. आसिफ करता फुल टॉस पद्धतीचा बॉल त्यांनी देखील ड्राईव्ह केलाय. सिंगल धाव तिथे इझिली कंप्लीट केली त्याने आणि सिंगलच्या स्वरूपामध्ये धाव फलक वाढला त्याने आणि जाऊन पोहोचेल 22-22च्या आकड्यावरती. आणखी 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये किमान 17 ते 18 धावा इथून शोधाव्या लागतील एक सन्मानजनक स्कोर इथून उभा करण्याकरता. नीरज कलवा बॉल उडवलाय आणि बॉलच्या खाली खेळाडू होते विकास. कॅच ड्रॉप झालाय. कनेक्शन चांगल्या पद्धतीचं होतं पण कॅच ड्रॉप झालाय. दुसऱ्याची मागणी होती पण नाही मिळू शकणार. सिंगलने तिथून समाधान व्यक्त करावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि त्याला देखील चांगल्या प्रकारे खेळून काढलं होतं. ताकद थोडीफार कमी पडली या स्ट्रोक मध्ये. सिंगल धाव आणि धाव फलक वाढले जाऊन पोहोचले 23 धावा धाव फलकावरती. आसिफ आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन विघ्नेश चांगल्या प्रकारे ठेवली आहे त्याने.
ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवला तर बॅटर शांत राहत आहेत. पहिले मॅच पासून तो सूत्र विघ्नेश घेऊन आला आणि आतापर्यंत तेच सूत्राचा इथून उपयोग त्याने केलाय. आणखी एकदा यामुळेच फटका चांगला आहे. खेळाडू आहे डीप वरती आणि त्याच्या मस्तकाला दस्तक. बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकांचा समाप्ती केले. धाव फलक वाढले आणि जाऊन पोहोचले 27-27. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण या 6 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. संतोष भुवन आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असेल मॉर्निंग चॅम्पियन्स. दोन्ही संघांचे कॅप्टन्स या टॉस साठी. चला प्लीज टीम मीटिंग नकोय. अर्नाळा संघ आग्राची विनंती करतोय, जास्त टीम मीटिंग नकोय. नऊच्या रन रेट आतापर्यंत बॅटिंग झाली आणि इथून कदाचित आता शेवटचे 6 बॉल इथे बॅट फिरवायचीच आहे. नीरज कलवा याच्याकडे ती ताकद आहे, पण ती ताकद इथे सिद्ध करावी लागेल. स्वतःला इथे या मैदानावरती सिद्ध करावं लागेल. होम ग्राउंडच्या स्वरूपामध्ये कित्येक संघांचे होम ग्राउंड आम्ही बघितलंय. खऱ्या अर्थाने तेजलीनो वाल्यू संघाचे होम ग्राउंड आहे आणि या मैदानावरती कित्येक असे आजूबाजूच्या गावामधील संघ खेळण्याकरता येत आहेत. त्यामध्ये समावेश आहे बोफाचा संघ येतो, धानिवचा संघ येतो, पेल्लारचा संघ येतो, संतोष भुवनचे देखील इथे खेळाडू खेळण्याकरता येत आहेत. श्रवण आलाय बॉलिंग मार्क वरती. बॉलिंग मध्ये चेंज केलाय. श्रवणचा हा पहिलाच बॉल स्लोवर वन पद्धतीचा होता, पण लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. धाव फलक एक्स्ट्राच्या मदतीने वाढेल आणि जाऊन पोहोचेल 28-28 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. नीरज कलवाकडे ती ताकद आहे मी सांगितलंय, पण तिथून सिद्ध करावी लागेल. किमान या शेवटच्या 6 बॉल मध्ये 12 ते 15 धावा येणं फार महत्वाचं असेल. बघा एक अचंबित करण्यासारखा एक डिसिजन सध्या तर आपण बघतोय. अर्नाळा संघाच्या माध्यमातून पाठीमागील मॅच मध्ये विनायक भोईरचा आपण विचार केला तर 3 धावा देऊन 3 विकेट्स हॅट्रिक ज्याने घेतली होती त्या गोलंदाजाचा चेन केलं गेलं ना आणि श्रवणच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. एक वेगळी स्ट्रॅटेजी आणि एक वेगळा माइंडसेट आपण कॅप्टनच्या माध्यमातून बघतोय. यावेळेस फटका फसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये, पण नो मॅन्स लँड मध्ये बॉल बाउन्स होईल. एक कंप्लीट. दुसरा करता प्रयत्न जोपर्यंत जिग्नेश बॉलला थ्रो करेन आणि 2 धावा बघता बघता इझिली कंप्लीट केल्या जात आहेत. धाव फलक 30. चला संतोष भुवन संघाचे कॅप्टन टॉस साठी या. यावेळेस आणखी खोलवर टप्प्याचा बॉल. या इनिंग मध्ये बघा जास्त तर आपल्याला यॉर्कर्स बॉल पाहायला मिळालेत. दुसरा करता प्रयत्न होता, पण रणजीपटू विनायक भोईर बॉल वरती वेगाने सरसावला गेला आणि बॉल पर्यंत पोहोचला आणि डायरेक्ट विकेट कीपर एंड वरती थ्रो आलाय. त्याला माहिती आहे की नीरज कलवा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेन, जर त्याच एंड वरती थ्रो केला तर प्रयत्न इथून खारिज केला जाईल आणि तेच आपण सध्या तर बघितलंय. आसिफ चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 बॉल मध्ये 5 तर धावा बनल्यात. आक्रमण करण्याचा प्रयत्न नाही मिळू शकणार. नीरज कलवा देखील लॉंग स्ट्राईक एंड वरती उभा राहिलाय आणि त्याला ठेवलंय. श्रवणची आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. स्लॉग ओव्हर हानामारीचा षटक ज्याला म्हटलं जाते, पण आतापर्यंत आपल्याला हानामारी काही पाहायला मिळाली नाहीये. या इनिंगचा आपण विचार केला तर या इनिंग मध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आपण बघितलेत, पण त्याच्यानंतर स्कोर कार्ड पूर्णपणे सिंगल डिजिट मध्ये चाललंय. बॉल हवेमध्ये आणि सिंगल धाव तर मिळणार आहे. बॅटशी संपर्क झाला आणि त्याच्यानंतर बॉल डोक्यावरती लागला गेला. शेवटचे आणखी 2 बॉल शिल्लक असतील. आता पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 बॉल शिल्लक 32 धावा धाव फलकावरती आणि आता किमान धानिवचा संघ अपेक्षा ठेवत असेल की 40 तरी. जे 50 पर्यंत अपेक्षा करत होते ते आता 40 वरती आले असतील. शेवटचे 2 बॉल शिल्लक. श्रवणचा हा बॉल
कोल्लू टप्प्याचा बॉल, आणखी एकदा चांगल्या प्रकारचा बॉल. यॉर्कर्स बॉल आपण या इनिंग मध्ये जास्त प्रमाणावरती बघितलेत आणि यॉर्कर बॉल खेळणं कठीण असते मित्रांनो, आणि ते त्याच्यावरती आतापर्यंत आपण स्ट्रगल करताना बघितलं. बॅटर्सला विश्वनाथला देखील बघितलंय, त्याच्यानंतर नीरज कलावा याच्याकरता देखील बरेच यॉर्कर्स बॉल आपण बघितलेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत अर्नाळा संघाच्या माध्यमातून आपण बघितली आहे. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल स्लो ओव्हर 1, चांगल्या प्रकारचा बॉल. षटकाची समाप्ती आणि एका इनिंगचा खेळ देखील संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचते ते 34च्या आकड्यावरती आणि जिंकण्याकरता 35 या धावसंख्येचं आव्हानातून सेट केलं जात आहे. मंथन घरत सर आपल्या समोर जॉईंट होतात आणि नुकतंच आगमन झालंय स्मार्ट बॉय आसिफ, तसं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. चला टॉस करायचा आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन या टॉससाठी प्लीज. संतोष भोन संघाचे कॅप्टन आपण ऐकत असाल तर टॉस साठी या. संतोष भोन संघाचे कॅप्टन टॉस साठी या. शेवटचा कॉल हा तुमच्याकरता. आला संतोष भोन संघ तुमच्याकरता शेवटचा कॉल. देवा पांडे. मंथन घरत सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर सर या. बघा प्रथमतःच मी अशी स्पर्धा बघतो की जिथे कॉमेंटेटर आणि अंपायर्स सर्व काय असे टॉस वगैरे करण्याचा मानपान त्यांना देखील मिळालाय. टेल्स कॉल दिला आणि टेल्स आलाय. देवा टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहेंगे. ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा मामा तुमच्याकरता देखील असतील. आणि नुकतंच आपण बघितलं तर ट्रिपल एस स्पोर्ट्स संघाकरता आपण देवा पांडेला ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची ओळख पटली गेली आहे. सध्या तर आपण त्याच्या अंगावरती जी जर्सी बघतोय ट्रिपल एस स्पोर्ट्स संघाचा ब्रँड अँबॅसेडर. दुसऱ्या डावाला आता सुरुवात झाली आहे. जिंकण्याकरता आपण पाहिलं तर 35 धावांचे एक माफक लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय आणि त्याचा पाठलाग करण्याकरता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय प्रशांत घरत. तिथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रशांतच्या बॅटमधनं उंची जास्त घातली आहे. फिल्डिंग या ठिकाणी अगदी अप्रतिम पाहायला मिळाली. चांगली कॅचिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. इथे लागलाय मोठा धक्का. प्रशांत घरत गॉन back to the pavilion.
अगदी नाराज आणि हताश होऊन आपण पाहिलं तर प्रशांत माघारी परततोय. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल लो फुलटॉस चेंडू होता, त्याला पिक करून बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू बराच हवेमध्ये गेलाय आणि इथे फिल्डरने ते किमया साध्य केली. अगदी चांगला झेल इथे टिपला गेलाय. नंदन यावेळेला मात्र आपण पाहताय पहिला बॉल स्वरूपामध्ये हाताळला. त्यानंतर अगदी मॅचच्या या पहिल्या बॉलला आपण पाहतोय या इनिंगच्या विकेट घेताना नंदन दिसलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय विघ्नेश साखलतोडे नवानदा. हा देखील एक मोठा खेळाडू आहे, आता प्रूव्ह करावं लागेल. इथे मात्र अगदी चांगला बॉल, त्याला मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. शॉर्ट कव्हरच्या रिझनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. 1 रन पाहायला मिळते आणि 1 रन नंतर धाव संख्या आपण 1 पाहताय. एक गड्याच्या मोबदल्यात स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय विनायक भोईर. विनायक भोईर देखील एक मोठं नाव, मुंबई रणजी संघाकरता मात्र खेळलेले खेळाडू आहेत. त्यानंतर MPL मध्ये फोबो फॅल्कन्स मुंबई श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी या खेळाडूला मिळाली आणि तोच खेळाडू होता स्ट्रायकिंग एंड वरती विनायक. अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र अपील तिथे पंचांकरवी केली आहे. आपण पाहताय चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेने लेग पाईसच्या माध्यमातून. या 2 धावा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या माध्यमातून धाव संख्या आता झाली आहे. धाव फलकावरती 4 धावा या फलकावरती झाल्यात. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मान्सून ट्रॉफी 2025 संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण येऊन आता पोहोचलेलो आहोत आणि आजच्या दिवसात कुठला संघ पुढे येईल याची उत्कंठा ही मात्र प्रत्येकाला लागली आहे आणि त्याच करता सकाळपासून हा क्रिकेटचा खेळ आपण अनुभवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये आले, आपलं नशीब आजमावलं, चांगला खेळ खेळला आणि आता अगदी थोड्या वेळात आपल्याला समजेल की कुठला संघ हा आजच्या दिवसातनं पुढे येताना दिसेल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं सांबरे ब्रदर्स हा संघ आदिवासी विभागातून पुढे येताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसात रुद्र 11 वालिव हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट या चेंडूला खेळलाय विनायक भोईरने. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, चौकार 4 धावांकरिता. रुद्र 11 वालिव आणि सांबरे ब्रदर्स हे संघ आतापर्यंत पुढे येताना पाहायला मिळालेत आणि षटकातील अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे आणि आजच्या दिवसामध्ये कुठला तो एक संघ आहे तो पुढे येईल. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया षटकातील पुढचा बॉल, शेवटचा बॉल. इथे मात्र बॅट स्विंग केलाय, अगदी चांगला फटका, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, बिग हिट 4-6, षटकार 6 धावा. काय अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला विनायकच्या माध्यमातून. अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला प्रयत्न, त्याला मात्र पिक केलाय विनायकने आणि मिड विकेटच्या दिशेला भिरकावलं षटकाराकरिता. या 6 धावांनी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय जयू 11 मुंबईचा सम्राट अर्नाळा या संघाची झाली आहे 16. 35 माफक लक्ष समोर ठेवण्यात आलं आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय सद्यस्थितीला धावा झाल्यात धाव फलकावरती 16. आता येणारे चेंडू 18 बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 विश्वनाथ जाधव घेऊन आलाय. षटकातील पहिला बॉल चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत लॉंग ऑफला, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सामंजस्याचा खेळ विघ्नेशकडनं देखील पाहायला मिळतोय कारण की विनायकची बॅट बोलू लागली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वरती विनायकला आणण्याचा प्रयत्न हा केला जातो विघ्नेशकडनं. षटकातील दुसरा बॉल ओव्हर द विकेटने विश्वनाथ घेऊन तयार. अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र स्टिअर केलं. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका देखील येतोय. सिंगल अँड डबल बेसिक क्रिकेट जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय. धाव संख्या आपण पाहतो 18 झाली आहे. पार्टनरशिप देखील 17ची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल विश्वनाथ घेऊन येतोय. इथे मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा पार, येतोय षटकार 6 धावा. इथे आलाय मान्सून ट्रॉफी षटकार विघ्नेशच्या बॅटमधनं. अतिशय चांगल्या पद्धतीने तंत्र मंत्र वापरलं, 6 धावा जमवल्या. पुढील बॉल याही वेळेला तोच रिझल्ट, काउंटर अटॅक. अगदी बॅटच्या खाली मिसटायमिंग स्ट्रोक होता,
परंतु पॉवर जी आपण पाहिली तर अगदी चांगली लावली विघ्नेशने. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे या चेंडूला खेळलं. अगदी मिस टाइम स्ट्रोक होता हा आणि हे षटकार तिथे पाहायला मिळालंय. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतो धावसंख्या 30 झाली आहे आणि इथे आपण पाहतोय हा बिग हिट. परंतु फटका तर खूप चांगला होता परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. 2 रन तिथे पाहायला मिळालेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 32. आता जिंकण्याकरता अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावांची आवश्यकता. त्यात विघ्नेशचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये 16. इथे मात्र पुलचा फटका अगदी नियंत्रणामध्ये खेळलाय आणि इथे गेम फिनिश. जयू 11 मुंबईचा सम्राट अर्नाळा हा संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतोय. वागरलपाडा संघाचा प्रतिनिधी आपण इथे यायचं. इथे लॉट्स टाकण्यात येत आहे. त्याचबरोबर अर्नाळा संघाचा प्रतिनिधी